नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 अंतर्गत राज्य राखीव पोलीस बल SRPF गट क्रमांक 2 साठी मैदानी चाचणी ही सुरू आहे. आता मैदानी चाचणीच्या उमेदवारांची झाले त्या उमेदवारांना मिळालेले 100 गुणांच्या मार्क्सपैकी जे उमेदवारांना गुण प्राप्त झालेत त्या आधारे लेखी परीक्षेसाठीची पात्रता यादी ही 1:10 याप्रमाणे जाहीर केली जाईल. म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवार याप्रमाणे जाहीर केली जाईल आणि लवकरच ही यादी अधिकृत वेबसाईटवर जारी केली जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये SRPF गट क्रमांक 2 पुणे ग्राउंडसाठीचा अंदाजित कट ऑफ प्रवर्ग कॅटेगरीनुसार किती लागेल याची माहिती जाणून घेऊयात. तर सध्याची स्पर्धा आहे, विशेषतः पाहिलं तर तो 95 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही जास्त असल्यामुळे कट ऑफ हा खूप जास्त जाण्याची शक्यता आहे, वाढणार आहे. तर कसा लागतोय अंदाजित कट ऑफ जाणून घेऊयात. यामध्येच थोडासा मागे पुढे हा कट ऑफ असेल. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर प्रवर्गनिहाय अंदाजित कट ऑफ पाहूयात. श्रेणी SC कॅटेगरी सगळ्यात पहिल्यांदा 93 ते 95 पर्यंतचा मार्क्स असतील. यामध्ये हा सेफ स्कोर तुम्ही म्हणू शकता 90 पेक्षा जास्त असतील तर तुमचं नाव हे लेखी परीक्षेच्या पात्रता यादीमध्ये 100% असेल. ST प्रवर्गासुद्धा 93 ते 95 पर्यंत, NTB प्रवर्ग 95 पर्यंत, NTC साडीसुद्धा 95 पेक्षा जास्तच. खूपच स्पर्धा हाय आहे, कठीण आहे. गट क्रमांक 2 पुणे SRPF साडीची NTD सुद्धा 95 पेक्षा जास्त, VJ साडीसुद्धा 95 पर्यंत आहे, SBC सुद्धा 95, OBC कॅटेगरी प्रवर्गासुद्धा 95. म्हणजे जर 95 पेक्षा खाली असेल तर कदाचित तुमचं नाव येणार नाही, कारण सध्या ही स्पर्धा त्या पद्धतीची आहे. उमेदवारांना खूप जास्त गुण 100 पैकी मिळालेले आहेत. EWS प्रवर्ग 91 ते 93 किंवा 95 पर्यंत, म्हणजे 90 पेक्षा जास्त असतील तरच संधी बनते. सगळ्यात जबरदस्त म्हणजे ओपन कॅटेगरी खुला प्रवर्ग 97 पेक्षा जास्तच हा सेफ झोन आहे. 97 पेक्षा म्हणजे 95 पेक्षा जर कमी असतील तर कदाचित तुमचा चान्सेस बनणार नाही आहेत. 96 पेक्षा पुढं असतील तरच एक संधी जी आहे तुम्हाला बनू शकते लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये. कारण ज्या जागा आहेत त्या जागानुसार 1:10 प्रमाणामध्ये उमेदवार हे निवड केले जातील लेखी परीक्षेसाठी. आता विशेष श्रेणी यांचा कट ऑफ कसा असेल. स्पेशल कॅटेगरी जे आहेत होमगार्डसाठी पाहिली तर 91, 93, 95 त्याच पद्धतीने हाय आहे कट ऑफ. सगळ्या प्रवर्गासाठी कोणताही प्रवर्ग घ्या, सगळ्या प्रवर्गासाठी तुम्हाला सेफ झोन कमीत कमी 90च्या पुढेच असणं आवश्यक आहे. 90 पेक्षा खाली असेल तर तुमचं चान्स संधी बनणं या ठिकाणी कठीण आहे. तरीसुद्धा एखाद्या जागेवर चान्स संधी हे बनू शकते. पोलीस पाल्यासाठी सुद्धा 91 ते 95 पर्यंत जाते. प्रकल्पग्रस्त यामध्ये सुद्धा 91 ते 95 पर्यंत, भूकंपग्रस्त साडीसुद्धा 91, 93, 95, अंशकालीन पदवीधर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 88, 86, 87, 88 त्याच्यापेक्षा खाली जाणार नाही आहे. त्याच्यानंतरनं यामध्ये प्रवर्ग आहे 89 ते 91 पर्यंत. त्याच्यानंतरनं हे ते चुकलेलं आहे थोडंसं. माजी सैनिकांसाठी 50 ते 60 हा खूप कमी राहू शकतो, कारण त्या ठिकाणी अर्ज हे कमी आलेत आणि जागासुद्धा यामध्ये चांगले आहेत. त्यामुळे माजी सैनिकांसाठीचा हा जो कट ऑफ आहे हा कमी राहू शकतो. सेफ झोन कसा आहे, तुम्हाला जर 100% तुमचं नाव सिक्युअर करायचं असेल, आरक्षित करायचं असेल लेखी परीक्षेसाठी SRPF गट क्रमांक 2 साठी, तर ओपन प्रवर्ग 97 पेक्षा जास्त आवश्यक आहेत. आरक्षित जो प्रवर्ग आहे यासाठी SC, ST, OBC, NT या सगळ्यांसाठी 94, 95 पेक्षा जास्त हा सेफ झोन आहे, सुरक्षित असू शकता. विशेष प्रवर्गासुद्धा 88, 90, 91 पर्यंत हा सेफ झोन मानला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ही स्पर्धा खूप जास्त हाय लेवल जबरदस्त आहे. 95 पेक्षा जास्त मार्क्स घेणाऱ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे. आत्तापर्यंतचे उमेदवारांचे मार्कलिस्ट जाहीर झाले मैदानी चाचणीसाठी, त्यानुसार जर आपण चेक केलं तर 95 पेक्षा जास्त मार्क्स घेणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे ही कट ऑफ जी आहे वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे मार्क्स माहिती आहेत, पाहिले असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये समजू शकता, कमेंट करू शकता, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा समजेल आणि यामध्ये आपल्याला सुद्धा अंदाज येईल.
आता आजचे अंदाज आहे 18 एप्रिल, म्हणजे आजच्या दिवसाचा जो अपडेट आहे त्यानुसार आपण जी मैदानी चाचणीचे गुण हे जाहीर केलेत. उद्या परवा ज्या काही मैदानी चाचण्या असतील त्यानंतरनं यामध्ये अजून समजू शकतं, पण तरीसुद्धा ओव्हरऑल याच पद्धतीचा कट ऑफ असेल. 1 ते 2 गुणांनी जास्तीत जास्त कमी येऊ शकतो, मात्र ज्यापेक्षा जास्त खाली जाणार नाही आहे. खूप जास्त हाय हा कट ऑफ जो आहे SRPF गट क्रमांक 2साठी पुणेसाठी लागणार आहे. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.